नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इरा आणि ईशान शाळेत जाण्याची तयारी करत असतात. तेव्हा इरा येऊन ईशानला म्हणते, "अरे ईशान, चल ना पटकन, लेट होतंय." तेव्हा ईशान म्हणतो, "थांब ना थोडा वेळ इरा, करतोय ना मी तयारी." त्यावर इरा म्हणते, "डू इट फास्ट यार." तेव्हा अनिश म्हणतो, "ईशान हे बघ, त्या जगन काकाची रिक्षा गेली तर मला सोडवावं लागेल यार तुम्हाला." तितक्यात भैरवी तिथे येऊन विचारू लागते, "ए झालात का रेडी?" तेव्हा ईशान म्हणतो, "अगं माऊ, माझी झोपच नाही झाली, तेव्हा आता मी झोपतोय." तेव्हा भैरवी म्हणते, "नाही ईशान," आणि त्याला हात धरून उठवते. त्यावर ईशान म्हणतो, "अगं माऊ, ते मामा आजोबा किती घोरत होते रात्री, त्यामुळे माझी झोपच नाही झाली." आणि तो विचारतो, "माऊ, ते कधी जाणार आहे तिथून?" तेव्हा भैरवी आणि ईश एकमेकांकडे बघू लागतात. इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ भाजीपाला आणायला गेलेले असतात. तिकडून आल्यावरती किशाभाऊ राधावहिनींना म्हणतो, "माले हे मुलं सगळे डोक्यात जाऊन राहिले बघ. आता ती भैरवी एवढी पैशावाली पोट्टी पण माझ्याकडं रद्दीचा हिशोब मागून राहिली होती." तेव्हा राधावहिनी म्हणते, "अहो, ती हिशोबी हाय म्हणून पैशावाली हाय. आपल्यासारखी असती ना कवाच फुकून मोकळी झाली असती. आपण झालो भिकारी." आणि म्हणते, "तिच्या त्या हिशोबीपणामुळे आपल्याला पैसे नाही काढता येऊन राहिले. ही भाजी पण आपल्याच पैशाने आपल्याला आणावी लागली." त्यावर किशाभाऊ म्हणतो, "म्हणजे काय? बिडी काडीचे पण वांदे होऊन राहिले ना." त्यावर ती म्हणते, "तुमचं म्हणजे असं आहे, दे हरी, मी बसतो खाटल्यावरी. तुमचं काय उलूसं डोकं आहे त्या वाट्यानं एवढं, आणि त्यात उलूशे स्वप्न." त्यावर किशाभाऊ म्हणतो, "पूर्ण होत्यात का पण ते?" त्यावर ती म्हणते, "कशी होणार? ते पोटेपाटे घरात आहे, तवर नाही होणार आपली स्वप्न पूर्ण. आणि सूनबाई मला म्हणत होती, वसईला घ्या म्हणे घर." इकडे भैरवी म्हणत असते, "तरी मी त्यांना 1-2 जागा सुचवल्या." त्यावर ईशान विचारतो, "मग?" त्यावर ती म्हणते, "मग काय, पैसे नाहीत म्हणे आमच्याकडे." त्यावर ईशान म्हणतो, "आपण घालवायचं का त्यांना घरातून?" तेव्हा भैरवी म्हणते, "असं नाही करू शकत आपण ईशान. वेणूआजीचे भाऊ आहेत की नाही ते." तेव्हा अनिश म्हणतो, "इतक्या वर्षात पहिल्यांदा भेटलोय मी त्यांना. खरं सांगू तर मलाही नको आहे ते इथे राहायला. पण आपण नाही सांगू शकत ना त्यांना इथून जायला." त्यावर ईशान म्हणतो, "का? आपण नाही सांगायचं. ते स्वतःहून जातील. माझ्याकडे एक भारी आयडिया आहे." इकडे किशाभाऊ म्हणत असतो, "आधी कोंबडी की आधी अंडं? आधी पैसे की आधी घर?" त्यावर राधावहिनी म्हणते, "अहो, साधं डोसकं चालवा ना. हे पा, तो म्हातारा काय कुठं जाणार नाही. आणि पैसे तर आपल्याला पाहिजेच. राहिला प्रश्न पोटेपाट्याचा, त्याइले पहिले घराबाहेर घालावं लागते." त्यावर किशोभाऊ म्हणतो, "नाही नाही, ते कळले माले, पण तू फक्त बोलत राहणार आहे की काहीतरी करणार आहे?" त्यावर ती म्हणते, "करतो ना, हाय ना माझ्याकडे एक आयडिया. सुपर एक आयडिया आहे माझ्या डोक्यात." त्यावर किशोभाऊ म्हणतो, "पण जमेल का हे?" त्यावर ती म्हणते, "बघू." पुढे तो म्हणतो, "पण त्याआधी ना पैसे मिळाले पाहिजे. 4 दिवस झाले खिशात पैसे नाही." त्यावर ती म्हणते, "झाले? आणि लगेच हात थरथरायला लागले का तुमचे? अहो जरा धीर धरा ना." आणि ती लगेच गळ्यातलं मंगळसूत्र काढून किशाभाऊच्या हातात देते. हे बघून किशाभाऊ दचकतो. तेव्हा ती तिच्या डोक्यातली आयडिया त्याला सांगू लागते. अशा प्रकारे आता पैसे मिळवायचे. त्यावर तो म्हणतो, "तुला डोकं आहे हं?" आणि दोघंही खुश होतात. राधावहिनी किशाभाऊला चला असं म्हणून घरात नेत असते. तितक्यात तोरणे येतात. त्यांचा धक्का लागतो आणि मंगळसूत्र खाली पडतं. पण त्यांच्या लक्षातच येत नाही. उलट तोरणेच त्यांना म्हणतात, "अहो काय किशाभाऊ?" त्यावर किशाभाऊ म्हणतो, "अहो चालतंय चालतंय. चुकून धक्का लागला ना," असं म्हणून ते तिथून जातात. इकडे ईशान इरा शाळेत जाण्यासाठी निघतात. तेव्हा भैरवी म्हणते, "ईशान, शाळेमध्ये मस्ती करतोस का तू? तुझा रोज शर्ट कसा बाहेर आलेला असतो?" त्यावर ईशान म्हणतो, "अगं नाही माऊ." त्यावर इरा म्हणते, "अगं माऊ, तो मस्ती नाही करत, फक्त मारामारी करतो." त्यावर अनिश हसून म्हणतो, "बरं आता चला, उशीर होतोय." ते जेव्हा बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडतात, तेवढ्यात राधावहिनी मोठमोठ्याने रडत आत येते आणि घात झाला असं म्हणू लागते. त्यावर भैरवी विचारते, "अहो पण झालं काय?" त्यावर ती रडून सांगू लागते, "कसे हैवान प्रवृत्तीचे लोक हाय मुंबईतले. मी साधीसुधी बाई जात होती अशी, कसा खसकन आला फटपटीवर आणि माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढलं." तेव्हा किशाभाऊ म्हणतो, "तुले सांगतो, मी धावलो त्याच्या मागे, पण एवढ्या पिशव्या घेऊन कसं धावणार? सापडलाच नाही ना तो माले." तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, "अनिश, तू मुलांना घेऊन पुढे जा, यांच्यासमोर तमाशा नको. मी बघते काय करायचं."
इकडे राधावहिनींचं सुरू असतं. ती म्हणत असते, माझे श्रीधन, माझ्या सत्तावनाची खून, माझं मंगळसूत्र असं म्हणून रडू लागते. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, रडू नको, सूनबाई देईल आपल्याला. त्यावरती म्हणते, कोण देते बाबा एक मंगळसूत्र. इकडे अनिश ईशान इराला घेऊन जात असतो. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि विचारू लागतात, अरे चाललात का तुम्ही? जगन काका येतील ना, मग जा लवकर. ती दोघं पुढे जातात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, सावकाश जा रे. तेव्हा अनिश रागातच म्हणतो, आधीच लेट झालंय, काय सावकाश जातील ते. त्यावर अशोक मामा विचारतात, का? त्यावर अनिश म्हणतो, रात्रभर ईशानला झोप नाही, त्यावर त्याने आता आवरायला उशीर केला आणि तुमच्या नातेवाईकांनी वर गोंधळ सुरू केला आहे. त्यावर अशोक मामा विचारतात, आता काय झालंय? त्यावर तो सांगू लागतो, दोघंही सकाळी मार्केटमध्ये भाजी आणायला गेले होते. राधामामीचं मंगळसूत्र कोणीतरी खेचून नेलंय म्हणे. हे ऐकून अशोक मामा म्हणतात, काय? आणि अनिश तिथून निघून जातो. इकडे राधावहिनी रडत म्हणत असते, माझं मंगळसूत्र मला पाहिजे आत्ताच, मला नाही माहिती. तेव्हा किशाभाऊ तिला पाणी देऊ लागतो. त्यावर ती म्हणते, मला पाणी नको, मला मंगळसूत्र पाहिजे. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. तेव्हा किशाभाऊ म्हणत असतो, काहून एवढी रडतेस? हे पहा आता, रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जाणार, काय करणार? तेव्हा राधावहिनी म्हणते, मोठं अध्यात्म सुचून राहिलं तुम्हाला, तुमचं काय जाते हो? माझ्यासाठी ते मंगळसूत्र लई महत्त्वाचं होतं. माझ्या सासूने प्रेमाने बनवलं होतं माझ्यासाठी ते मंगळसूत्र. तेव्हा किशाभाऊ खुणूनच अशोक मामा आल्याचं तिला सांगतो. तेव्हा ती मुद्दामच म्हणू लागते, फोटोमध्ये असं तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होते आणि वेणूबाई अशी माझ्या मागच उभी होती. असं घसघशीत होतं, असं काही दोऱ्यात ओवलेलं नव्हतं मंगळसूत्र, असं सोन्यात गुंफलेलं होतं. आणि ते अशोक मामांसमोर येऊन रडू लागते, भाऊजी माझं मंगळसूत्र. त्यावर अशोक मामा म्हणतात, मिळेल मिळेल, नक्की मिळेल. त्यावर ती म्हणते, कसं मिळेल? एवढी मोठी मुंबई कुठे घेऊन गेला असेल तो चोर. आणि ती वेणूबाईच्या फोटोसमोर जाऊन रडू लागते, वेणूबाई आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा बरं, त्या चोराला शोधून द्या. त्यावर अशोक मामा म्हणतात, शांत व्हा, असं डायरेक्ट वेणूला कामाला लावू नका, मी आहे ना. त्यावर राधावहिनी म्हणते, आम्ही काय करणार भाऊजी? त्यावर अशोक मामा म्हणतात, बरंच काही करता येते. हे बघा, इकडे जवळचं पोलीस स्टेशन आहे ना, तिथला इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा आहे. आपण तिकडे तडक जाऊ आणि लवकर कंप्लेंट करून घरी परत येऊ. हे ऐकून राधावहिनी आणि किशाभाऊ दोघंही घाबरतात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघून अशोक मामा आणि भैरवी एकमेकांकडे बघू लागतात. इकडे तोरणे ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आलेले असतात. गाडीवर बसल्यावरती त्यांचं अचानक खाली पडलेल्या मंगळसूत्राकडे लक्ष जातं. तेव्हा ते गाडीवरून उतरून मंगळसूत्र हातात घेऊन बघू लागतात आणि इकडे तिकडे बघून ते मंगळसूत्र ते खिशात घालतात. इकडे किशाभाऊ अशोक मामांजवळ जाऊन हात जोडून म्हणू लागतो, भाऊजी भाऊजी नको ना ते पोलीस स्टेशन, शहाण्या माणसांनी पण पोलीस स्टेशन चढू नये असं म्हणतात. त्यावर अशोक मामा म्हणतात, शहाण्या माणसांनी चढू नये, तुम्हाला चढायला काय हरकत आहे? त्यावर किशाभाऊ म्हणतो, मला चक्कर येतात पोलीस स्टेशनवर गेल्यावर. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग आपण कांदा घेऊन जाऊया, आली चक्कर लावला कांदा, आली चक्कर लावला कांदा. तेव्हा राधावहिनी म्हणते, माले कशाचाच मोह नाही, न बांगड्याचा न बिल्लोरचा, माले फक्त गळा मुंडा आहे, माले इत्तूसं मंगळसूत्र पाहिजे, जास्त मोठं नको. त्यावर अशोक मामा म्हणतात, आता काय करायचं मग? तेव्हा राधावहिनी भैरवीकडे जाऊन म्हणू लागते, भैरवी तुझ्याकडचं मंगळसूत्र असेल तर दे बरं माले. हे ऐकून अशोक मामांना धक्काच बसतो. तेव्हा भैरवी म्हणते, देते. त्यावर राधावहिनी म्हणते, ऐक, असं आलतू फालतू देऊ नको, सोन्याचंच दे, नवऱ्याच्या नावानं घातलेलं मंगळसूत्र हे सोन्याचंच असावं, जास्त मोठं नको, उलीसच दे, मी जेव्हा परत जाईन तेव्हा परत देईन तुझं. तेव्हा अशोक मामा ओरडून म्हणतात, अजिबात नाही, सोन्याचं मंगळसूत्र घालून बाहेर गेलात आणि परत चोरीला गेलात तर? त्यावर किशाभाऊ म्हणतो, काय भाऊजी या टायमाला कॉमेडी करून राहिले, चोर थोडे आमच्या मागावर राहणारे परत परत मंगळसूत्र जायला. त्यावर अशोक मामा म्हणतात, तरी भैरवी यांना सोन्याचं मंगळसूत्र द्यायचं नाही, खोटं असेल तर दे. आणि ते सोप्यावर जाऊन बसतात. तेव्हा राधावहिनी त्यांच्याजवळ जाऊन म्हणू लागते, भाऊजी खरं पाहिले तर मंगळसूत्र हा बाईचा सौभाग्याचा दागिना असते, त्याची किंमत जेवढी बाईला असते ना तेवढी पुरुषाला नसते भाऊजी. आज बी समाजात बाईच्या घरात मंगळसूत्र आहे की नाही हे बघितलं जातं. आणि ती रडून म्हणू लागते, मी अबला नारी भाऊजी, माझ्याजवळ काहीच नाही, मला फक्त इथलूसं मंगळसूत्र करून द्या.
तेव्हा भैरवी अशोक मामांना खुणवत तिच्याबरोबर या असं म्हणते. तेव्हा अशोक मामा उठून भैरवीबरोबर किचनमध्ये जातात आणि म्हणते, करूया का मदत? त्यावर अशोक मामा नाही म्हणतात. त्यावर ती म्हणते, अगदीच सोनं नाही, सोन्याचं पाणी असलेलं किंवा अगदीच 1 ग्रॅम सोनं देऊयात आपण त्यांना. त्यांची खूपच हालाकीची परिस्थिती आहे, करूयात आपण मदत. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे बघ, तुझ्या नवऱ्याला अजिबात आवडलेलं नाही त्यांना घरात ठेवून घेतलेलं, आणि तरीही तू त्यांना मदत करायला निघालीस. त्यावर भैरवी म्हणते, आपण याबद्दल नंतर बोलूयात ना बाबा, चला आपण आधी त्यांना मदत करूया. तेव्हा ती बाहेर येऊन राधावहिनीला आवाज देत म्हणते, राधा मामी, मी देते तुम्हाला पैसे, घ्या त्यातनं मंगळसूत्र. तेव्हा राधावहिनी भैरवीला म्हणते, बाई किती साजरी पोरगी आहेस तू, माझ्यासाठी एवढं करून राहिली. तेव्हा भैरवी म्हणते, आत्ताच नाही, थोड्या वेळाने देते. त्यावर किशाभाऊ विचारतो, आत्ता का बरं नाही? त्यावर ती म्हणते, आत्ता मला जरा काम आहे, माझे कामं झाले की मी तुम्हाला पैसे देते. तेव्हा किशाभाऊ राधावहिनीला म्हणतो, बघितलं का कॉमेडी, तुझी सून किती दानशूर आहे ती. त्यावर अशोक मामा हळूच भैरवीच्या कानात म्हणतात, जरा काय मदत केली तर तुझ्याबद्दलचं त्यांचं मतच बदललं. इकडे किशाभाऊ आत येऊन राधावहिनीला म्हणत असतो, काय झाक ॲक्टिंग केलीस तू, तुला सांगतो मुंबईमध्ये पिक्चरमध्ये लगेच घेतीन तुले. तेव्हा राधावहिनी म्हणते, द्या मंगळसूत्र द्या. त्यावर किशाभाऊ म्हणतो, म्हणजे? त्यावर ती म्हणते, त्या महामायेला सांगायले तू पैसे दिले म्हणून हे मंगळसूत्र घेतलं, आणि मग हे जुनं मंगळसूत्र दाखवून म्हणायचं, हे बघ मी नवं मंगळसूत्र घेतलं म्हणून. तेव्हा किशाभाऊ खिशामध्ये मंगळसूत्र शोधू लागतो. तेव्हा त्याला मंगळसूत्र मिळत नसतं. त्यावर राधावहिनी विचारते, काय झालं, कुठे आहे मंगळसूत्र? तेव्हा किशाभाऊचे सगळे खिसे पाहून झालेले असतात आणि तो राधावहिनीकडे बघू लागतो. त्यावर ती म्हणते, अहो पाडलं की काय, कसे तुम्ही हेबाडे, मंगळसूत्र आहे ना ते, चण्याची पुडी का, कुठे कुठे गेले होते बघा तिकडे. तेव्हा किशाभाऊ घाईघाईने मंगळसूत्र शोधायला जाऊ लागतो. तितक्यात भैरवी आवाज देऊन म्हणते, मामा मला तुमचा बँक अकाउंट नंबर द्या ना लगेच. त्यावर तो म्हणतो, काय ते? त्यावर भैरवी म्हणते, बँक अकाउंट नंबर, ते मंगळसूत्राचे पैसे ट्रान्सफर करायचेत म्हणून. तेव्हा किशाभाऊचं लक्ष नसतं. त्यावर भैरवी म्हणते, मामा काय झालं? तेव्हा किशाभाऊ भानावर येऊन म्हणतो, ते काय झालं, लई दिवस झाले आम्ही पैसेच भरले नाही बँकेत, आमच्याकडे पैसेच नव्हते, त्यामुळे नंबर विसरलो. एक काम करतो, सामानात पासबुक आहे, ते शोधून तुला सांगतो. आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा अशोक मामा भैरवीजवळ येऊन म्हणतात, हा खर्च तू नको करूस, मी करतो. त्यावर भैरवी म्हणते, बाबा जमेल मला. त्यावर ते म्हणतात, मला माहिती आहे गं, तरी पण तू नको करूस. आणि ते म्हणतात, हे बघ, तू नुसतं बोलून दाखवलंस यातच मला आनंद आहे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.